नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत कटारी स्पेशल सातारी चिकन थाळी. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला हिरवा मसाला करून घ्यायचा आहे. 4-5 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं घ्यायचं, थोडी कोथिंबीर घ्यायची. त्यानंतर इथे 1 किलोला मी 3 कांदे, अर्धी वाटी सुकं खोबरं, 10-12 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे. आता तव्याला तापून द्यायचं. त्यानंतर आपण जे कांदे उभे चिरून घेतलेले ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे. थोडंसं वरून तेल टाकायचं आणि कांदा लाल होईस्तोवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. कांदा लाल झालं की त्यामध्ये लसूण आणि आलं आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं मसाला भाजून झाला की आपल्याला खोबरं जे आहे ते किसूनच घ्यायचं. किसून घेतलं तर रस्याची चव फार छान लागते. आता याला थोडंसं परतून घेऊया. आता आपला मसाला जो आहे तो थंड होतोय तोपर्यंत आपण आळणी करून घ्यायचं आहे. पातेल्यामध्ये तेल टाकून 2 कांदे बारीक चिरून घेतलेले ते आपण इथे टाकूया आणि व्यवस्थित असं लाल होईस्तोवर परतून घ्यायचे आहे. त्यानंतर 1 टोमॅटो टाकायचा. त्याला पण आता नरम होईस्तोवर आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता आपला जो मसाला आहे तो थंड झालेला आहे. त्याला आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. थोडीशी कोथिंबीर टाकायची. त्यानंतर हळद टाकायची आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. त्यानंतर चिकन जे आहे 1 किलो चिकनला मी अर्धा केलेलं ते इथे मी आता अर्ध चिकन टाकणार आहे. वरतून आपला जो हिरवा मसाला आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकूया आणि व्यवस्थित असं परतून घेऊया. सगळीकडे मसाला लागला पाहिजे. नीट असं परतून घ्यायचं. आता वरती झाकण ठेवायचं आणि झाकणावरती पाणी गरम करायला ठेवायचं. हे गरम पाणीच आपल्याला ह्यामध्ये टाकायचं. झाकणावरती पाणी ठेवलं तर चिकन जे आहे ते खाली करपत नाही. त्यालाही चांगलं असं पाणी सुटतं आणि आपल्याला रस्याला गरम पाणीच टाकायचं आहे. 2-3 वेळा आपल्याला झाकणावर पाणी टाकून असं आळणी करून घ्यायचं आहे. झाकण लावून शिजू द्यायचं. त्यानंतर आता आपल्याला सुकं करायचं आहे. एका कढईमध्ये तेल टाकायचं. त्यानंतर 2 कांदे बारीक चिरलेले टाकायचे आणि लाल होईस्तोवर परतून घ्यायचे. कांदा लाल झाला की त्यामध्ये आपल्याला 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला तो इथे टाकायचा आहे. तो नरम होईस्तोवर आपल्याला परतून घ्यायचा आहे. आपला टोमॅटो जो आहे तो नरम झालेला आहे. आता आपलं अर्ध जे चिकन उरलेलं ते आपण इथे टाकणार आहोत. थोडीशी हळद टाकायची. गरम मसाला टाकायचा. हा माझा घरचा गरम मसाला आहे. तुम्ही कोणताही वापरू शकता. चवीनुसार मीठ टाकायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. छान असं मिक्स झालेलं आहे. त्यानंतर झाकण लावून थोड्या वेळ ठेवून द्यायचं. बघू शकता चिकनला आता पाणी सुटलेलं आहे. त्यानंतर 2 चमचे घाटी मसाला टाकायचा आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जो मसाला आहे तो वाटून घेतलेला त्यातला अर्धा मसाला आपल्याला ह्याच्यात वापरायचा आहे आणि अर्धा मसाला आपल्याला रस्स्यासाठी ठेवून द्यायचा आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. झाकण लावून शिजून द्यायचं. आता आपला सुक्का मसाला मस्त असा रेडी झालेला आहे. आता आपल्याला रस्स्याला फोडणी द्यायची आहे. फोडणीसाठी आपल्याला कढईमध्ये तेल टाकायचं आणि 2 ते 3 चमचे घाटी मसाला टाकायचा आणि आपणला
जे वाटण आहे उरलेलं ते इथे टाकायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि याचा कच्चा वास जाऊस तर आपल्याला परतून घ्यायचा आहे. मस्त असं मसाल्याला तेल सुटेस तर आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता मसाला व्यवस्थित भाजून झालेला आहे. तो आता आपण मगाशी आळणी केलेलं त्यातलं थोडं आळणी काढून याच्यामध्ये आता मसाला टाकणार आहोत आणि रस्सा तयार करणार आहोत. थोडंसं पाणी टाकायचं. एक उकळी येऊन द्यायची आहे. आता आपल्याला हे झाकण लावून ठेवून द्यायचं आहे. मस्त आपला रस्सा जो आहे ते रेडी झालेला आहे. बघू शकता मस्त आपली सातारी थाळी रेडी झालेली आहे. नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.